बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण गेले कित्येक दिवस राजकारणात रुजलेले आहे. आधीच हाय व्होल्टेज असलेला बारामतीच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. त्यातच आता अजित पवारांच्या बंडाने फिरलेले वारं सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी तयार झालेले आहे. एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार या संघर्षामध्ये सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने मात्र कंबर कसून पवार घराण्यातीलच कोणाला तरी उमेदवारी द्यायची असे ठरवले असल्याची चर्चा आहे. आणि त्यात नाव पुढे येते पवार घराण्यातील पॉवरफुल असलेल्या सुनबाई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचे. बारामतीसाठी ननंद विरुद्ध भावजय असा सामना होणार का? बारामतीत कोणाचं पारडं जड होऊ शकतं? या सगळ्यावर सुप्रिया सुळे यांचे काय म्हणणे आहे हे आपण पुढे जाणून घेऊया. 1976 सालापासून बारामती मतदारसंघावर पवार घराण्याचे वर्चस्व आहे. गेल्या 46 वर्षात या मतदारसंघात पवार कुटुंबियांनी एकत्र राहून सत्ता कायम ठेवली. मात्र आता अजित पवारांनी बंडाची भूमिका घेत वेगळी चूल मांडल्यामुळे सगळं राजकारण एका क्षणातच फिरलं. तशातच मतदारसंघातून नाव येते आहे. तर अशातच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांची चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार यांचा पुणे जिल्ह्यात विशेषतः बारामती लोकसभा विधानसभा मतदारसंघावर प्रभाव आहे. एन्व्हायरमेंटल फार्म ऑफ इंडिया, हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड या दोघांशी त्यांनी अनेक संस्था जोडल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबियातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. ग्राम स्वच्छता, स्मार्ट विलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून ते जनमानसात सक्रिय राहिले आहेत. विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून सुनेत्रा पवार शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत. तर सावित्रीबाई फुले विद्यापीठात त्या सिनेट सदस्य आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे राजकारणात येण्याआधी अनेक सामाजिक संस्थांसह पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लोकांशी त्या जोडल्या गेल्या. आधी राज्यसभा, नंतर 3 वेळा लोकसभा लढवत त्या खासदार राहिल्या. आणि संभाव्य लढतीमध्ये भावजयचे नाव समोर येताच सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पाहूयात. माझ्या विरोधात कोणीतरी लढणारच आहे. मी लोकशाही मानते, माझ्याकडे लोकशाही आहे, पण दिल्लीत दडपशाही सुरू आहे हे संपूर्ण देश पाहतोय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये खडकवासला मतदारसंघामध्ये भाजपचे भीमराव तपकीर, तर दौंड मतदारसंघात भाजपचे राहुल कुल आमदार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सर्वाधिक मते याच मतदारसंघातून भाजपला मिळतात. 2019ला राहुल कुल यांच्या पत्नी सुळे यांच्या विरोधात उभे राहिल्या होत्या, पण त्यांचा पराभव झाला. भोर वेल्हा मतदारसंघ काँग्रेसचे संग्राम थोपटे, तर पुरंदर हवेली मतदारसंघातून संजय जगताप हे आमदार आहेत. संग्राम थोपटे आणि शरद पवार यांच्या दोघांमधील संबंध यामुळे सुप्रिया सुळे यांना इथेही फटका बसू शकतो. 2019ला पुरंदरचे आमदार संजय जगताप हे अजित पवार यांच्यामुळेच निवडून आले. पुरंदर येथे विजय शिवतारे व जगताप गटाची ताकद एकत्र केल्यास सुप्रिया सुळे यांना तेथेही संघर्ष करावा लागेल. तसेच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनीही राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजितदादांना पाठिंबा दिला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आधीच भाजपमध्ये असल्याने या परिसरातही भाजप गटाची ताकद दादांच्या बाजूने दिसून येते. त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्या विजयासाठी सुप्रिया सुळे यांना कष्ट करावे लागणार. शिवाय राज्यभर फिरून इतर सहकाऱ्यांच्या प्रचाराचीही धुरा त्यांना सांभाळावी लागणार आहे. अजित पवार यांनी अधिकृत उमेदवारी घोषित करण्याआधीच सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असली तरी बारामती लोकसभा मतदारसंघ येथील मतदार कोणाच्या बाजूने वळतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यात पवारांची पॉवर
सुप्रिया सुळे यांना वाचवणार का हेही पाहावे लागेल. तर या संपूर्ण प्रकरणी सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमधून कळवा. नमस्कार.